नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। एतद्योनीनि भूतानि सर्वान्नित्युपधारय अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा। ऐसे एक तुके पांचभौतिक पडती बहुवसटाक। मग तिये समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा विचार आपण प्रारंभ केलेला आहे। या अध्यायाच्या प्रारंभाला भगवान परमात्मा प्रतिज्ञा करतात की अर्जुना, मी तुला ज्ञान विज्ञानासहित प्रतिपादन करणार आहे, जे जाणल्यानंतर तुला परत काही ज्ञातव्य शिल्लक राहणार नाही। स्वरूपाला स्वयंप्रकाश असल्यामुळे ज्ञान असा शब्द वापरला। प्रपंचाला विज्ञान असं ज्ञानोबाराय म्हणतात आणि प्रपंचाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी मानणं यालाच अज्ञान असं म्हणतात। सत्यत्व बुद्धी मनुष्याच्या सुखदुःखाला कारण असते, बऱ्याचदा दुःखालाच कारण असते। जसं की व्यवहारामध्ये रस्त्याच्या कडेला दोरी पडलेली आहे। आता तुम्ही म्हणाल हेच उदाहरण का देतात, याच्यासारखा दृष्टांत शास्त्रामध्ये जवळचं आलेलंच नाही, म्हणून हे आपल्या अगदी शेवटपर्यंत ही दोरी सोबतच राहणार आहे। अगदी शेवटपर्यंत रज्जू सर्पाचं उदाहरण आहे। रस्त्याच्या कडेला दोरी पडलेली आहे। दोरीचं दोरी रूपाने ज्याला ज्ञान नाही म्हणजे अज्ञान आहे, परंतु इथे काहीतरी पडलेलं आहे असं सामान्य ज्ञान आहे। दोरीच आहे हे माहिती नाही, विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे। सामान्य ज्ञान आणि विशेष रूपाने असणारं अज्ञान हे कायम भ्रमाला कारण ठरत असतं। मग भ्रम कसा होईल हे काही सांगता येत नाही। ज्या पाहणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीमध्ये जशा प्रकारचा संस्कार असेल तशा प्रकारचा भ्रम होत असतो। एखाद्याने जर गारुड्याचा खेळ पाहिला असेल तर त्याच्या बुद्धीमध्ये साप बसलेला असतो आणि तो लांबट असल्यामुळे रज्जूसुद्धा लांबटच आहे, त्यामुळे सादृश्य दोष म्हणतात त्याला। म्हणून त्याला लंब असणाऱ्या आकाराचा रज्जूवर सर्पाचा भ्रम होऊ शकतो। एखादा शेतकरी असेल तर त्याला जमीन दुभंगलेली आहे असं वाटू शकतं। एखादा पाणी आणणारा व्यक्ती असेल तर त्याला वाटतं जलधाराच आहे। एखादा माळी असेल तर त्याला वाटतं फुलांचा हारच पडलेला आहे, किंवा एखादा गुरं चारणारा व्यक्ती असेल त्याला वाटतं काठी पडलेली आहे। म्हणजे एकच अधिष्ठान असताना त्या अधिष्ठानावर अनेक प्रकारचे भ्रम आपापल्या बुद्धीच्या संस्कारानुसार होऊ शकतात। परंतु एवढंच आहे, ज्याला रज्जूच्या रज्जूरूपाने ज्ञान होतं त्याचाच भ्रमनिवृत्त होतो, बाकीच्यांचा होत नाही। म्हणजेच काय, रज्जूवर असणारं अज्ञान हे भ्रमाला कारण नाही, मग त्या रज्जूच्या विषयी आपल्या मनात असणारं जे अज्ञानाचं कारण आहे ते भ्रमाला कारण आहे। कारण एकाच रज्जूवरचं जर अज्ञान कारण असतं तर ज्याने रज्जू रूपाने ज्ञान करून घेतलं ते अज्ञान निवृत्त केल्याबरोबर एकाच्या प्रयत्नाने सगळ्यांचाच भ्रमनिवृत्त व्हायला पाहिजे, पण तसं नाही होत। ज्याने आपल्या अंतःकरणातलं ते अज्ञान निवृत्त केलं आहे त्याचाच फक्त भ्रमनिवृत्त होतो, बाकीच्यांचा तसाच राहतो। म्हणून आपापले मनातली जी काही कल्पना आहे, जे कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पने सवे होय, ना आपल्याच अंतःकरणातली कल्पना ही भ्रमाला कारण आहे। थोडक्यामध्ये ईश्वर सृष्टी सुखदुःखाला कारण नाही, आपली मानसिक असणारी जीवसृष्टी किंवा जीवाने निर्माण केलेलं द्वैत त्याचाच असणारा भ्रम त्याच्या सुखदुःखाला कारण आहे। म्हणून उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः। भ्रम आपणच आपला निवृत्त करावा, पण व्यवहारातल्या लोकांना अशी अपेक्षा असते की महाराजांनी कपाळावर आपलं मस्तकावर हात ठेवावा, प्रयत्न त्यांनी करावे आणि आम्ही आयतं बसून आमचा भ्रम निवृत्त व्हावा, असं घडत नाही। भोजन आपलं आपल्यालाच करावं लागतं, औषधसुद्धा आपण आपलंच घ्यायला पाहिजे, तसं भ्रमसुद्धा आपणच आपला निवृत्त करावा। प्रपंचाच्या ठिकाणी असणारी सत्यबुद्धी त्याला अज्ञान म्हणतात, प्रपंचाला म्हणतात विज्ञान
आणि जे स्वयंप्रकाश आपलं स्वरूप आहे त्याला म्हणतात ज्ञान. आता अज्ञान हरवलं पाहिजे. विज्ञान म्हणजे प्रपंच बाधित झाला पाहिजे. बाधित म्हणजे काय? दिसत असतानाही खोटा समजणं, त्याला बाध असं म्हणतात. बाधामध्ये पदार्थ अदृश्य नाही होत. आणि जर पदार्थ अदृश्य होण्याकरता पुरुषार्थ मानला तर सुषुप्ती अवस्थेमध्ये प्रपंच कुणाला दिसतो? कुणाला दिसत नाही. म्हणजे काय कोणाला ब्रह्मज्ञान होतं का? नाही. म्हणजे प्रपंच दिसत असतानासुद्धा तो कल्पित मिथ्या खोटा मानणं हा त्याचा बाध निश्चय आहे. ना प्रतितिस्तयोर बाध किंतु दृढ मिथ्यात्वनिश्चय. मिथ्यात्वाचा निश्चय असणं हाच खऱ्या अर्थाने बाध. म्हणून विज्ञान निशेष करपे आणि ज्याचं ज्ञानरूपाने प्रतिपादन केलं ते असणारं ज्ञान, स्वरूपभूत ज्ञान, आपण स्वतः आत्मत्वाने होऊन जावं असं हे ज्ञान आहे. आणि ती सांगण्याची भगवंतांनी प्रतिज्ञा केली. पण जेवढी दुर्लभ गोष्ट असते, मौल्यवान असते, त्याला प्रयत्न करणारे सुद्धा तेवढे कमीच असतात. सगळेजण काही प्रयत्न करत नाही. व्यवहारामध्ये काही परीक्षा असतात बघा, त्या परीक्षेचा निकाल खूप कमी लागतो. प्रयत्न खूप जण करतात प्रयत्न, पण त्याचा निकाल कमी लागतो. व्यवहारात म्हणतात बघा, CA असतात ना, त्याला चार्टर्ड अकाउंटंट असं म्हणतात इंग्रजीमध्ये, तर त्याचा निकाल खूप कमी असतो. किंवा हे IAS वगैरे अधिकारी असतात, याचा निकाल खूप कमी लागतो. परीक्षा देत नाही असं नाही, परीक्षा भरपूर जण देतात, पण त्याही परीक्षा अशा नीट दिल्या पाहिजे. कारण नीटच्याच परीक्षामध्ये सध्याला घोळ झालेला आहे, त्याच्यामध्ये पेपर फुटलेलाच आहे. आता ती परत होणार आहे, पण निकाल कमी लागतो. बाकी इकडं बाकीच्या शाखेमध्ये प्रवेश घेणारे भरपूर असतात, तिथं काही नाही. सरकारने सुविधा अशी केली, बेस्ट ऑफ 5. तुम्हाला विषय 7 असेल तर 7ची टक्केवारी नाही पकडत. त्याच्यापैकी जे 5 विषय चांगले सुटलेले आहे ना, त्याच्यामुळं सामान्यातला सामान्य विद्यार्थीसुद्धा 75च्या पुढंच आहे सध्याला. कारण बेस्ट ऑफ 5चा निकाल निर्णय लागलेला आहे. सोडून द्या हा विषय. जसं व्यवहारामध्ये निकाल कमी लागतो काही परीक्षांचा, तसं परमार्थामध्ये सुद्धा निकाल कमीच लागतो. मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्वतः. अधिकार फक्त मनुष्यालाच आहे, पण हजारो मनुष्यांच्यामध्ये काही जण कर्ममार्गात जातात. उदाहरण देतो, लक्षात येईल. भागवतामध्ये ऋषभदेवांचं उदाहरण आलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये आलं 11व्या स्कंदाच्या. तर ऋषभदेवांना 100 पुत्र प्राप्त झाले. त्यांच्यातले ज्येष्ठ पुत्र आहे भरतजी. त्यांच्यामुळे आपल्या भारताला भारत असं नाव प्राप्त झालं. भरतवर्ष अद्याप म्हणतात ना, हे आपलं भारतभूमी म्हणजे भरताची भूमी. भरत राहिला ये भूमिकेशी, म्हणून अद्याप हे भरतवर्ष म्हणती जाशी. आजही आपल्या म्हणून ते संकल्प करत असताना भरतवर्षे असं म्हटलं आहे. किंवा भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. ऋषभदेवाचे 100 पुत्र, त्यापैकी ज्येष्ठ पुत्राचं नाव आहे भरत. राहिले किती? 99. त्यापैकी 81 जण कर्ममार्गाचे प्रवर्तक झाले. पुन्हा 18 जण राहिले, त्यापैकी 9 जण नवखंडाच्या पृथ्वीचे मालक झाले. 9 राहिले, तेच नवयोगेश्वर आहे. त्याच नवयोगेश्वरांचे दुसरे अवतार नवनाथ आहेत, कलियुगातले अवतार. म्हणजे काय? 100 पुत्रापैकी फक्त 10 जण याच्यात आले, बाकीचे तर कर्ममार्गात गेले आणि काही तर पृथ्वीचे राजे झाले. ते 9 जण नवयोगेश्वर अद्याप संचरण करतात. आणि भरतजी मात्र 3ऱ्या जन्मामध्ये मुक्त झाले. मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये. आणि प्रयत्न करणाऱ्यांच्यामध्ये सुद्धा कोणीतरी एखादा मला तत्वतः जाणतो. आस्थेच्या महापुरात उड्या मारणारे कोट्यावधी असतात, पण प्राप्तीच्या पहिल्या तीराला एखादाच नियुक्तो. म्हणून भगवंताने हा विषय फार महत्त्वाचा थांबवला, त्याला विराम दिला. आणि विज्ञान अगोदर सांगायचं म्हणजे प्रपंच प्रतिपादन करायचा. मग या प्रपंचाचं कारण काय? तर 2 प्रकारची प्रकृती प्रतिपादन केली. कारणापर्यंत गेलं पाहिजे. जगत कारणाचा विचार करता शास्त्रामध्ये आपण त्याला दर्शनशास्त्र म्हणतो. त्या दर्शनशास्त्रामध्ये 3 गोष्टीचा प्रामुख्याने विचार होतो. जगताचं स्वरूप काय, जीवाचं स्वरूप काय, आणि जगताचं अधिष्ठान काय. सदा विचार्य तस्मात् जगत जीव परात्मनः जीव भाव जगत भाव बाधे
स्वात्मैव अवशिष्यते. 3 प्रकारचा विचार कायम करावा, सदा विचारेत म्हटलं आहे. कशा कशाचा विचार करावा? जगताचा, जीवाचा आणि जगताचा अधिष्ठान असणारं परमात्म्याचा. त्यापैकी 2 विचार बाधित होतात. जीव भाव जगत भाव बाधे. फक्त स्वात्मा अवशिष्ट राहतो. ठेवायचा आहे शिल्लक आत्मा, पण तो आत्मा शिल्लक ठेवत असताना बाकीच्यांचा सुद्धा विचार करावा लागतो. जे आगंतुक आला आहे ना, तो आत्मा नाही, आत्मा नाही हे सांगण्यासाठी श्रुतीने सुद्धा न इति नीती पदाचा विचार मांडलेला आहे. आणि जे खरं स्वरूप शिल्लक राहतं ते शब्दाने सांगता येत नाही. जुन्या काळातलं उदाहरण आपण बऱ्याचदा पाहत असतो. नूतन लग्न झालेली एखादी कन्या आहे, वधू आहे, आणि मग तर काही त्याच्यामध्ये नियम असतात, त्याला काय जाणं येणं असं काहीतरी व्यवहार म्हणतात त्याला. मग ती कन्या आपल्या माहेरी गेलेली आहे. तिला आणण्यासाठी पुन्हा याच तिच्या सासराकडचा एखादा व्यक्ती पाठवावा लागतो. तो निमंत्रण घेऊन जातो, म्हणून त्याला मूळहारी म्हणतात. असा शब्द मराठीमध्ये मूळहारी. पण एवढा कठीण शब्द आपल्याला येत नाही. मग आपण सोपा केला मुराळी. मग तो मुराळी जातो की नाही आणण्यासाठी. आता मुराळीच नाही जायला, मग स्वतः पतिदेवच तिला घेण्यासाठी गेला. त्या पतीचे त्या गावामध्ये अनेक मित्र होते. याच्या सासरी आणि तिच्या माहेरी ते सगळे मित्र एकत्र आले. आता त्या असणाऱ्या आपल्या मैत्रिणीच्या लग्नामध्ये बऱ्याच मैत्रिणी गैरहजर होत्या, पण त्या तिला भेटायला आल्या. समोर मित्र आणि मित्रामध्ये पती बसलेला आहे, आणि ही असणारी नववधू आपल्या मैत्रिणीसहित गप्पा मारते आहे. सहज त्या मैत्रिणीने विचारला, इथं अनेक पुरुष दिसतात, यापैकी तुझा पती कोणता आहे? आता मर्यादेचा काळ आहे. 5 पुरुष बसलेले आहे आणि पती 6व्या क्रमांकाला बसलेला आहे. मग ती काय करते? पहिल्या क्रमांकाचा माझा पती नाही, दुसरा नाही, तिसरा नाही, चौथा, 5वा नाही. जे नाही ते नाही म्हणून सांगितले. मग आता जो पती आहे तो आहेपणाने ती सांगत नाही. ती म्हणते का हा माझा पती आहे? नाही, उच्चारण करत नाही. पण न सांगतासुद्धा बाकीच्या मैत्रिणीला कळतं की हाच हिचा खरा पती आहे. अगोदर का नाही कळाला? कारण अगोदर संख्या भरपूर आहे आणि त्यामध्ये बाकीच्यांचं निवारण केलेलं नाही. सगळ्यांचं निराकरण केलं, व्यावृत्ती म्हणतात त्याला. बाजूला काढलं की जे अवशिष्ट राहतं शिल्लक, तो खरा जसा तिचा पती ठरावा, तसं कार्य असणारं जगत परमात्मा नाही, जगताचं कारण असणारी परा आणि अपरा प्रकृतीसुद्धा परमात्मा नाही. मग अवशिष्ट राहिलं चैतन्यच परमात्मा आहे. त्याविषयी श्रुती काहीच बोलत नाही. पण न बोलतासुद्धा कळतं की अवशिष्ट राहिलं तत्त्व हाच परमात्मा आहे. अदृश्य दर्शने संतांची आहे. हे अदृश्य आहे म्हणजे शब्दामध्ये सांगता येत नाही, प्रमाणाचा विषय नाही. जैसे न सांगणेवरी बाळापती शुरूप करी, बोल निमालेपणे विवरी अचर्चाते. जसं न सांगतासुद्धा ती कन्या आपल्या पतीचा विचार सांगते, तसं श्रुती नावाची सुद्धा वधू परमात्मा नावाचं पती सांगत असताना ज्याच्याविषयी बोलता येत नाही, पण बोलणं संपतं आणि तिथं मात्र ती निर्देश करते. पण हे सांगण्यासाठी जसं तिने न इति या पदाने जे परमात्मा नाही त्यांचा स्वीकार करून सांगितलं, तसं इथंसुद्धा जगताचा विचार पहिल्यांदा घ्यावा लागतो. आणि मग त्या जगताला कारण 2 प्रकारची प्रकृती आहे. भूमी, पंचमहाभूत, मन, त्याच्यानंतर बुद्धी आणि अहंकार. या 8ला म्हणतात अपरा प्रकृती, जी जड स्वरूपाची आहे आणि चेतनाच्या भोगाकरता उपयोगाची आहे. म्हणून त्याला अपरा प्रकृती म्हणतात. ती कनिष्ठ आहे. आणि याच्यापेक्षा एक श्रेष्ठ प्रकृती की ज्याला जीव असं नाव आलेलं आहे, याच्यामध्येच त्या अंतकरणामध्ये परमात्म्याचं पडलेलं प्रतिबिंब किंवा या 8ची असणारी साम्यावस्था, त्याला जीव असं म्हणतात. जीवभूताम, जीव प्राणधारणे. जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळे टवटवीत दिसतात बघा. जोपर्यंत जीव आहे ना शरीरामध्ये, तोपर्यंत जड असणारं शरीर कार्य करतं, इंद्रिय टवटवीत दिसतात, मनामध्ये शोक आणि मोह होतो, बुद्धीला जाणता येतं आणि अहंकाराच्या कौशल्याने जगही धारण करता येतं. या सगळ्याला कारण काय असेल तर परमात्म्याचं अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब.
म्हणजे ते आपला अंतकरण आरसा आहे आणि आरशाप्रमाणे ते पडतं असं नाही. परमात्मा अव्यक्त निराकारच आहे. पण त्याचं प्रतिबिंब म्हणजे काय, जे स्फुरण होतं ना, अहम अहम मी असं जे स्फुरण आहे तेच परमात्म्याचं प्रतिबिंब आहे. आणि त्याचंही लक्ष ते कुटस्थ चैतन्य आहे. पण ते जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत या सगळ्यामध्ये चेतनत्व राहतं. जडाते जीववी चेतने ते चेतवी, मना करवी मानवी शोक मोह, बुद्धीच्या अंगी जाणणे ते जिये जवळिकेचे करणे, जिया अहंकाराचे विंदाने जगची धरीजे. आणि मग ती सूक्ष्म प्रकृती जेव्हा स्थूळाच्या अंगाने सृष्टी निर्माण करायला प्रारंभ करते तेव्हा त्याचं पंचीकरण होतं. हा सगळा विचार आपल्याला माहितीच आहे. म्हणून सगळ्या प्रकारच्या प्राणीमात्रांना कारण या दोन प्रकारच्या प्रकृती मानाव्या. इति उपधारय, असं तो जाण. पण प्रकृती जड आहे आणि जड त्यालाच म्हणतात जड वेगळा आणि जड वेगळं. जड म्हणजे वजनदार आणि जड म्हणजे अज्ञानी, ज्याला स्वतःचंही ज्ञान नाही, जे दुसऱ्याला जाणू शकत नाही त्याला जड म्हणतात. आणि प्रकृती जड आहे. जसं की जे कल्पित असतं, मिथ्या असतं, ते दुसऱ्याला कारण नाही होऊ शकत. कारण कायम सत्य असत असतं. त्यामुळे जड प्रकृती ही कारण होऊ शकत नाही. भगवान म्हणतात या सगळ्या जगताचा कारण खरा मीच आहे. मी निमित्त कारणही आहे, विवर्तोपादान कारणही आहे, उपादान कारणाचा विचार आहे. माया उपादान कारण पण परिणामी उपादान कारण. ईश्वर सत्ता आणि स्फुरण देऊन अभिन्न निमित्तोपादान कारण आणि ब्रह्मजगताचं विवर्तोपादान कारण. रज्जूवर किंवा दोरीवर सर्प बसायचा असेल तर दोरी खरी असावी लागते, तेव्हा खोटा सर्प दिसतो. तसं जगत खोटं आहे म्हणून त्याला विवर्त म्हणतात, पण त्या विवर्ताला सत्य ब्रह्माचं अधिष्ठान असावं लागतं. म्हणून ते उपादान कारणच आहे. पण कोणतं, विवर्तोपादान कारण. माया उपाधी स्वीकार करून ईश्वर जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण आणि माया ही साक्षात परिणामी उपादान कारण. दुधाचं दही व्हावं हा परिणाम आहे. तसं मायेपासून जगत होतं. पुन्हा शंका आहे, माया तर अव्यक्त आहे, जगत व्यक्त आहे, पण अघटित घटना पटीयसे माया, ते काही पण करू शकते. सत्ता मात्र परमात्म्याची. म्हणून मी सत्ता स्फुरण देणारा अहम कृष्णस्य जगतः, संपूर्ण जगताचा प्रभव म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचं कारण मीच आहे. सर्प कुठं निर्माण झाला, रज्जूवर. राहिला कुठं, रज्जूवरच राहिला. किती काळापर्यंत, जोपर्यंत कंदील येत नाही तोपर्यंत. निर्माण झाला रज्जूवर, राहिला रज्जूवर, गेला कुठं, वारुळात नाही, जिथं वासला तिथंच गेला. तसं या जगताचं उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचं कारण मीच आहे. याकरिता ज्ञानोबांनी रूपक दिलं की जेव्हा सूक्ष्म प्रकृती कौतुकाने स्थूळाच्या अंगाला प्राप्त होते तेव्हा सगळ्या प्राणीमात्राच्या सृष्टीच्या उत्पत्तीची एक टाकसाळ तयार होते, म्हणजे नाणं तयार करणारा कारखाना. आणि मग किती नाणे होतात, मुख्य तर 4च ठसे याच्यामध्ये, अंडज, जारज, श्वेतज, उद्बीज, हे मुख्य 4च नाणे आहे. जीवत्व रूपाने यांची किंमत एकच आहे, कारण जीवत्व सगळीकडे समान आहे. असे किती होतात, मुख्य 4 प्रकार आहे. पण या 4चा विस्तार केला तर एकूण 84 लाख आहे. होती 84 लक्ष थरा, एरा मितिनिचे भांडारा, भरे आदी शून्याचा गाभारा नाणे यांसी. शास्त्रामध्ये परमात्म तत्त्वज्ञान करून द्यायचं असेल ना तर ते एकदम त्याचं ज्ञान होत नाही. त्याच्याकरिता आपल्याला काल आपण उदाहरण पाहिलं, एकदम प्रतिपदेचा चंद्र दिसतो का, नाही. मग त्या प्रतिपदेचा चंद्र पाहण्यासाठी डोंगर, मग ते झाड, त्या झाडाची फांदी, डहाळ्यापर्यंत जावं लागतं. आणि मग शेवटचं पान पाहिलं की म्हणायचं तिथं चंद्राची कोर आहे. सूक्ष्म वस्तू दाखवण्यासाठी स्थूलाचा स्वीकार करावा लागतो. तसं एकदम परब्रह्म तत्त्व बुद्धीवर आरूढ होत नाही. याकरिता नसलेल्या जगताचा स्वीकार करणं याला अध्यारोप म्हणतात. आणि पुन्हा त्या जगताचा बाद करणं, बाजूला करणं, याला अपवाद असं म्हणतात. अध्यारोपापवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते. ते गणित सोडवण्याकरता बघा कधी कधी क्ष मानला जातो. मराठीत आहे म्हणून क्ष म्हणतो, इंग्रजी त्याला एक्स म्हणतात, ते मानावं लागतं. किंवा कधी कधी ए किंवा अ मानतात. कुठपर्यंत,
जोपर्यंत गणित सुटत नाही तोपर्यंत. आता गणित सुटलं का ते सोडून द्यावं लागतं सगळं. तसं या परमात्म्याचं गणित मांडण्यासाठी जगताचा स्वीकार आहे. अध्यारोपापवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते. म्हणून हा सगळा अध्यारोप आहे बरं. त्या अध्यारोपाच्या भाषेमध्ये पण अध्यारोपसुद्धा चांगला केला पाहिजे. ते विचारसागरामध्ये उदाहरण आलं आहे. त्या दारू म्हणजे ते फटाक्यात वापरतात ती दारू. तर त्या दारूपासून हत्ती तयार केला जातो आणि तो नंतर उडवला जातो. त्याचं काही खेळामध्ये असं ना प्रकार. पण मग आता उडवायचंच आहे म्हणून कसाही केला पाहिजे का? व्यवस्थितच केला पाहिजे ना. जरी तो उडवूनच द्यायचा असेल तरी पण व्यवस्थित केला पाहिजे. तसं अध्यारोप आणि अपवादामध्ये सुद्धा जगताचं व्यवस्थित मांडणी करता आली पाहिजे. आणि तीच ज्ञानोबा करता रूपकाच्या माध्यमातून 84 लाख प्रकारचे जीव शरीर तयार होतात आणि यातून आदिशून्य शब्द आहे मायेचा वाचक. कारण ते सुरुवातीला आहे सगळ्यात माया, पण ती कशी अनुभवाला येत नाही म्हणून त्याला शून्य म्हणतात. अभावरूपाने असं सांगण्यात तात्पर्य नाही. आदिशून्याचा म्हणजे मायेचा गाभारा म्हणजे खजिना, तिची असणारी पेटी या सगळ्या 84 लाख जीवाच्या आकाराने भरली जाते. सगळ्या जगतामध्ये ह्या सगळ्या देहांचा विस्तार म्हणजे हे सगळं मायेचे नाणे आहेत बरं. फक्त 84 लाख नाही बरं, 84 लाख प्रकार आहे. आणि एका एकात किती असेल त्याची गणतीच नाही. 84 लाखापैकी मनुष्यदेह एकच नाणं आहे. पण या एका नाण्यात किती नाणी झालीत? आता सध्याला पृथ्वीवर 750 कोटीपर्यंत लोकही म्हणतात, स्त्री आणि पुरुष मिळून. तरी नाणं एकच आहे, फक्त मनुष्यत्व. पण याच्यामध्ये एवढी संख्या आहे. पिंपळाचं झाड एकच नाणं आहे, पण पिंपळ किती असतील? आणि येरा मिती नेण्याचे भांडारा. हो, काल सांगितलं ना बाबा मी अभंगा. काल तुम्ही नव्हते वाटतं. 84 लक्ष थरा हे सगळ्या सांगितल्या. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी क्रीडामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये, 30 लक्ष योनी पशुची घरी, मानवाबे तरी 4 लक्ष. ते बाबाने आपली परीक्षा पाहिली बहुतेक. आई का नाही अभ्यास अशी श्रुती पाहिजे. ते डेरा असतो ना, डेरा घ्यायचा असेल ना, ते माता बघण्याचा डेरा वाजून पाहता, तसं ते आपल्याला वाजून पाहू राहिले. थोडा मी गुरुकृपेने भाजलेलो आहे. होती 84 लक्ष तारा, एरा मिती नेणीचे भांडारा, भरे आधी शून्याचा गाभारा नाणी अशी. कालच आपण ते 84 लाख पाहिलं होतं. हे 84 लाख सगळे शरीर आहे. आता एखाद्या धर्मशाळेमध्ये विद्यार्थी राहतात तर ते 6 महिन्यापर्यंत कळतच नाही. आपल्या याच्यामध्ये संस्थेमध्ये 2 जुळे विद्यार्थी आहे. मला अजूनही त्यांच्यातले नाव कळत नाही, अजूनही फरक नाही करतायत. एका वर्गामध्ये असणारे जे विद्यार्थी असतात किंवा धर्मशाळेतले विद्यार्थी 6 किंवा 8 महिने जावे लागतात. लक्षात कोण राहतं? जास्त अभ्यास किंवा ते लक्षात राहतो. एक तर जास्त अभ्यासू नाही तर मग जास्त खोडकर, मधले लक्षात राहत नाही. आणि त्याचे शांत असते तर प्रज्ञ कसं काय लक्षात राहणार? जास्त खोडकर आहे ते लक्षात राहतात किंवा जास्त अभ्यासू हुशार लक्षात राहतात. पण सहसा आपल्याच धर्मशाळेमध्ये आपल्याकडंच प्रवेश केलेले 50-60 विद्यार्थीसुद्धा परिचय व्हायला आपल्याला कमीत कमी 6 महिने व्यवस्थित त्यांच्यामध्ये राहावं लागतं. जगताचा अफाट पसारा आहे, पण त्या सगळ्यांची बरोबर असणारी मोजणी माया करते. ज्ञानोबा पुढं म्हणतात बघा, ऐसे एक तुके पांचभौतिक, पडती बहुवंश टाक, मग तिये समृद्धीचे लेख. लेख म्हणजे काय? गणती, मोजणी, प्रकृतीची धरी. या प्रकृतीची शब्दाने मी नाही धरत, प्रकृतीच धरते, कारण आपल्याला काही घेणं नाही त्याच्यावर. परमात्मा म्हणतात 9व्या अध्यायामध्ये होई बघा, मनोनिभूती हन सृजावी का सृजिली प्रतिपाळावी, ये करणी नदी येते आघवी आमुचे अंगा. किंवा एखादं नगर राजाचं सत्तेनं होतं, आगा नगर हे राये केले, या म्हणण्यासाच पण किर आले, पर निरुता पाहता काही शनले रायाचे हत. माणसं म्हणतात या राजाने हे नगर बांधलं अरे बांधलं कामगाराने, नाव झालं राजाचं. आपण त्या लोकांना हाताला गट्टे पडतात, जखमा होतात. नगर करणारे ते असतात, तयार करणारे. नाव कोणाचं होतं? तसं या सगळ्या जगताला निर्माण करणारी, स्थिती ठेवणारी, प्रलय करणारी माया ईश्वराची शक्ती आहे. सगळं काम तीच करते आणि हा निवांत राहतो.
निवाळतं, पण त्याच्या अंगाला धक्कासुद्धा लागत नाही. ही एक करणी नाही येते आगावी अमुची अंगा, आणि तिचे सगळी लेखाती करते. लेखाचं का म्हणतात त्याला आपण इंग्रजीत बॅलन्स शीट म्हणतो. ऐसे एक तुके, तुके म्हणजे मोजमाप, वजन एकसारखं आहे, कारण जीवत्व आहे ना सगळ्यामध्ये. ब्रह्मदेवापर्यंत गेले तरी जीवच आहे, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत असं एक तुके. पण निर्माण कुठून झाले? पांचभौतिक, पंचमहाभूतापासून शरीर आणले बरं आपण. खरं आपण आणतानाही काही आणलं नाही, जातानाही काही नेत नाही, पण लय धडपड चालू आहे तरीसुद्धा. किती धडपड चालू आहे माणसाची. आणताना काय आणलं बरं? काय नाही. येताना दिवससुद्धा उष्णाच आणलेला आहे, आणि जाताना द्यावा लागतो. देवाने जीवाला पलीकडे नेत असताना असं टोल नाकाच लावलेला आहे. जे आणलं ते सगळं सोडावं लागतं, फक्त एक नेता येतं. कर्मानुगो गच्छति जीव एका, फक्त पाप पुण्यसोबत नेता येतं, बाकीचं काही नाही. आणतानाही काही आणलं नाही. माणसं मी एक कमवलं, कशाचं कमवलं? हे म्हणजे बस हातमाऱ्यावर माझं नाव आहे, पुन्हा खरेदी खतावर माझं नाव आहे. ते खतच आहे, फक्त नाव दिलं आहे खरेदी खत, दुसरं काय? खरं सांग ना, बारकाईने विचार केला तर काय आणलं आहे? काही नाही. पंचमहाभूतापासून शरीर आणलं आहे, आणि शेवटी पंचमहाभूताला द्यायचंच आहे ना. मग हे तो पाच मेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला की किंवा सावाशिना आपुला. पंचमहाभूतामध्ये जाणार आहे, त्या प्रसंगाला आपण केलेले श्रम आपल्या राखेमध्ये शोधता येतील का? नाही शोधता येणार. हे पंचभूतापासून झालेलं आहे आणि पंचभूतामध्ये समाविष्ट होणार आहे. पण जोपर्यंत आपलं आयुष्यातून काय खटपट चालू आहे, सगळा व्यवहार आपल्याला सत्य वाटतो ना, म्हणून हे सगळं चालू आहे. चालवे ते व्यवहार सत्य म्हणून, पडली हे रूढी जगा परिचार. चालवे ते व्यवहार सत्य म्हणून. माणसाला वाटतं जगतामध्ये काही दिवस माझी कीर्ती राहावी, असं काहीतरी मी काम करेल की माझं नाव होऊन जाईल. असे बऱ्याच जणांनी प्रयत्न केले, त्यांचे नाम कोणी नेघे चराचरे. आतापर्यंत उदंड होऊन गेले राजे लोक. फार मोठा पराक्रम त्यांनी केलेला आहे. आपलं नाव राहावं म्हणून त्यांनी नाव कोरून ठेवले, तर लोकांनी ते बुजवले ना आपले टाकले त्याच्यावर. नाव काय राहणार आहे कोणाचं? काही राहत नाही. एका महापुरुषाला प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं, लोकांनी तुम्हाला कशी आठवण ठेवावी? कशी आठवण ठेवावी लोकांनी? आठवण फक्त या जगतामध्ये संतांची कीर्ती राहते, बाकी कोणाची राहत नाही, कोणाचीच नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाची. फक्त कीर्ती राहते संताची आणि देवाची, बाकी मानवाची काही राहत नाही. आपण आपल्याच असणाऱ्या विचारात मग्न असतो. लोकांना वाटतं आपण फार मोठे आहे, हे आपल्या मनात असतं, परिचय कोणालाच नसतो. आता या महाराष्ट्राची जवळपास 12 ते 13 कोटीपर्यंत संख्या आहे. किती लोक ओळखतात असतील आपल्याला? आपल्या असं वाटतं लोक माझ्या कीर्तनाला आलेले आहे, अरे ते दर दिवशी येत असतात. नाही नाही नाही, कीर्ती राहत नाही. पंचभौतिक आहे, पंचभूतामध्ये जाणार आहे. आपलाच भ्रम आहे झालेला आहे ना, आपण म्हणतो लोक भ्रमिष्ठ. नाही आपणच आहे. ऐसे एक तुके पांचभौतिक, पडती बहुवस टाक. टाक म्हणजे नाणे. असे कितीतरी नाणे या प्रकृतीच्या उदरातून. कोणती प्रकृती? जी सूक्ष्म प्रकृती, जी स्थूलाच्या अंगाला प्राप्त झाली, या परा आणि अपरा नावाच्या प्रकृतीच्या माध्यमातून हे जगत निर्माण होतं, सृष्टी निर्माण होते. पडती बहुवस टाक, पण मग ते समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी. पण ही समृद्धी आहे. समृद्धी म्हणजे काय? ऐश्वर्य. समृद्धी म्हणजे श्रीमंती. आणि जीवाचे अनेक प्रकारचे नाणे तयार करत राहणं, हे त्या प्रकृतीची श्रीमंती आहे. जसं व्यवहारामध्ये नाही का, ज्याच्याकडे आज 1000 आहे त्याला वाटतं 10,000 झाले पाहिजे. 10,000 झाले त्याला काय वाटतं? आपली समृद्धी आहे. ज्याला 10,000 मिळतात त्याला काय वाटतं? मला 1,00,000 मिळाले पाहिजे, म्हणजे ही त्याची काही समृद्धी आहे. तर काहीची समृद्धी हे पैसे वाढवण्यात आहे. तसं प्रकृतीची श्रीमंती जीवांच्या शरीराची संख्या वाढवण्यात आहे. आणि एवढी समृद्धी प्राप्त झाली, ऐश्वर्य. पण काही माणसं म्हणतात त्यांच्याकडे एवढी संपत्ती ना, त्यांनाच माहिती नाही की त्यांच्या कुठं कुठं जागा आहे, हे त्यांनासुद्धा माहिती नाही. बरोबर आहे. कसं का माहिती राहील? कारण सरकारपासून लपवायचं आहे. उघड झालं की काय CBI म्हणतात, काय CID, काय काहीतरी मागं लागू शकतं की ना. हा ईडी. हां, ईडीच्या मागं, येड्याच्याच मागं लागते ती नावच आहे ईडी.
सगळे येडी असं म्हणा. मग ते दहा काय ना लोकांना. मग काही लोकांना माहितीसुद्धा नाही आपली संपत्ती किती आणि कुठं कुठं आहे म्हणून. पण मायेच्या बाबतीत असं नाही बरं. तिला सगळ्यांचं सगळं माहिती आहे. म्हणजे मायेला जड असल्यामुळे तिला नाही माहिती, पण माया शुद्ध गुणवती आहे आणि ती ईश्वराच्या स्वरूपावर ईश्वराला आवृत्त करत नाही, म्हणून ईश्वर सर्वज्ञ आहे. मायोपाधिक चैतन्य सर्वज्ञ आणि अविद्येमध्ये पडलेलं जीव नावाचं चैतन्य अल्पज्ञ. आपल्याला मागचं काहीच आठवत नाही, मागचं काही आठवत नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा इथलं आता काही आठवणार नाही. फक्त एवढं आहे की योग भ्रष्ट पुरुषाला आठवतं. मागील जे सद्बुद्धी जेथ जीवित्वा झाली होती अवधी, मग तेचे पुढती निरवधी नवेल आहे. मागेसुद्धा आपला जन्म होताच ना. मागचं आपण सहज सोडला, आता काय आठवतं बरं. बरं एखाद्याला आठवलं, समजा आपल्यापैकी एखाद्याला आठवलं की आपली अमुक अमुक गावामध्ये नावावर असणारी जमीन आहे, मागच्या जन्मातली तुम्हाला आठवली आणि तिथं तुम्ही गेले, मिळेल? जमीन नाही, कानाखाली 2-4 मिळते, जमीन कोण देणार आहे? समजा आपल्याला आठवलं तरी काय फायदा आहे, अल्पज्ञ आहे जीव. पण माया मात्र अशी आहे की ते समृद्धीचा लेख गणती प्रकृतीची धरी, ती मायाच त्या सर्वांचा जमा खर्च धरते आणि मग प्रत्येकाचं खातं वेगळं आहे. व्यवहारामध्ये तरी प्रत्येक गावातल्या बँकेच्या शाखा वेगळ्या आहेत, त्या बँकेचे ग्राहक वेगळे आहे, प्रत्येकाचं पासबुक ठरलेलं आहे. पण किती जरी झालं तरी ती शाखा त्या एका गावाचं किंवा पंचक्रोशीचं खातं सांभाळू शकते. एखादी असणारी बँक जिल्ह्याचं सांभाळते, एखादी राज्याचं सांभाळते किंवा फार झालं तर देशाचं. पण देशाचाही खर्च सांभाळणारी, देशाचा खर्च सांभाळणारी जी असते ना मोठी बँक, ते सामान्य लोकांचे खाते नाही तपासत. त्यांच्याकडं इतर बँकेचे खाते असतात, त्याला ब्रँच म्हणतात. मोठी सगळ्यात मोठी ब्रँच असेल तर ते फक्त बँकेचं खर्च सांभाळते आणि बाकीच्या लहान लहान बँका लोकांचे खर्च सांभाळते. प्रत्येकाचं बॅलन्स शीट वेगळं आहे, म्हणजे ताळेबंद वेगळा आहे प्रत्येकाचा. पण कधी कधी आपलं सुद्धा डोकं बंद पडू शकतं, कधी कधी कॉम्प्युटरसुद्धा हँग होतात की नाही, त्याला पण मर्यादा असते. आता हे आपला कधी कधी मोबाईल सांगतो तुमचं काय म्हणतात त्याला, ते जागा भरलेली आहे, स्टोरेज क्षमता ते भरलेली आहे, त्याच्यातले काही भाग रिकामे करा, असं हे सुद्धा सांगतं. म्हणजे हेही भरतं, बंद पडू शकतं आपलं मस्तिष्क. प्रत्येकाचा खर्च सांभाळणं कठीण आहे, पण प्रत्येक जीवाचं पाप आणि पुण्य या सगळ्या कर्माचा खर्च हे प्रकृतीकडे जमा आहे. ते खातं आहे चित्रगुप्ताकडे. चित्रगुप्त म्हणून जगाची शुभाशुभे लिहिती, प्राणी यांच्या मानसाचा झाडा घेती, मग केली अनुरूप होते भोग नियम जे. अशी पुढे 10व्या अध्यायामध्ये ओवी आली, यमसंयमतामहम असं म्हटलं आहे. नियमितया माझे यम, जो कर्मसाक्षी धर्म असं म्हटलं आहे. जगाच्या सगळ्या प्राणी आपल्याला माहिती असो किंवा नसो, आपलं शुभ आणि अशुभ या 2 भागामध्ये आपल्या प्रत्येकाचं खातं. म्हणजे आम्ही ते काढलं नाही, जन्माला आला तेव्हा तुला माहिती नसताना सुद्धा देवाने खातं काढलेलं आहे. इथं तरी आपल्याला आधार कार्ड, मतदान कार्ड, अंगठा द्यावा लागतो, तिथं तर अगोदरच देवाने आपला अंगठा घेतलेला आहे. आणि सगळ्या जगाच्या प्राण्यांच्या शुभाशुभ लिहिण्याचा प्रारंभ झालेला आहे. ते सगळे प्रकृती करते बघा, सगळी माया करून घेते. मग ती समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी. भगवंता म्हणतात ते प्रकृतीच धारण करते, याचा अर्थ मी धारण करत नाही. चकार वापरला की नाही, प्रकृतीची म्हणजे माया सगळ्यांचा व्यवहार पाहते. मग आपण मायेला सत्ता दिलेली आहे. माया जड आहे, पण माझ्या सत्तेनं सत्तावान होऊन किंवा माझ्या ज्ञानशक्तीचा स्वीकार करून ती सत्ता आणि स्फुरणाला प्राप्त होऊन सगळ्या प्रपंचाचा व्यवहार पाहते. आतापर्यंत किती प्राणी मात्र झाले, बरोबर कर्म चुकत नाही बरं, थोडासा वेळ लागू शकतो पण कर्म चुकत नाही. ते भीष्माचार्य शरपंजरी पडले ना, उत्तरायणाची वाट पाहत होते. 6 महिन्यापर्यंत बाणांच्या शय्येवर झोपले. अर्जुनाने मारले बाण शरीरातून आरपार गेले, सगळं रक्त शरीरातलं निघून गेलं, खाल्लं काहीच नाही. अन्न कसं खाणार ना, पण प्राण मात्र रक्षण केलं. काय ताकद असेल, इच्छा मरण.
एवढं सामर्थ्य होतं. भगवान परमात्मा भेटायला गेले. धर्मराजाला सांगितलं वयोवृद्ध माणसाच्या जवळ गेलं पाहिजे. त्यांचे अनुभव फार महत्त्वाचे असतात. कुटुंबामध्ये आणि गावाच्या सप्त्यामध्ये वयोवृद्ध माणसं सल्ले द्यायला पाहिजे. कारभाराला नसले तरी चालतील, कारभार त्यांच्या हातात नसला तरी चालेल, पण अनुभव फार असतात त्यांच्याकडं. म्हणून जुन्या लोकांनाच माहिती असतात कसे कीर्तनकार घ्यावे. असो, हे अनुभवासाठी आहे, अनुभवासाठी. म्हणून धर्मराजाकडे आपण भीष्माचार्यांकडे गेलं पाहिजे. धर्मराजाला घेऊन गेल्यानंतर उपदेश सांगावा. महाभारतामध्ये भीष्मपर्व आला आहे. राजधर्म काय, स्त्री धर्म, पातिव्रत्य धर्म, सगळ्यांचे धर्म आलेले आहे बघा. कोणी कोणी कसं वागावं, कर्म करावं, काय काय धारण करावं, त्याला म्हणतात धर्म. राजाचा धर्म फार कठीण असतो, केला पाहिजे. सगळ्यांच्या धर्माचं प्रतिपादन केलं आणि तिथे मग भीष्माचार्यांनी देवाला प्रश्न विचारला, प्रभो माझं काय चुकलं असेल? 6 महिन्यापर्यंत मला बाणांच्या शय्येवर राहावं लागलं. भगवान म्हणाले हे मागच्या कर्माचं फळ आहे. मग भीष्माचार्यांनी डोळे लावले आणि आपले मागचे कर्म पाहिले. एकाही कर्मामध्ये आपण असं वाईट कर्म केलेलं आठवलं नाही. भगवान म्हणाले किती कर्म पाहिले? म्हणे एवढे एवढे जन्म पाहिले. नाही नाही, त्याच्या मागचा पहा. म्हणे दिसत नाही. देवाने त्यांच्यावर कृपा केली, डोळ्यावर हात ठेवला आणि मग मागचा जन्म भीष्माचार्यांना दिसू लागला. राजकुमार होते, रस्त्याने चालले. रस्त्यामध्ये एक सरडा पडलेला होता. आडवा आला म्हणून बाणांच्या टोकावर घेतला. मारायचा नव्हता, फक्त बाजूला लोटायचा होता. बाणांच्या टोकाने तो बाजूला लोटला. तो लोटता लोटता तो काटेरी कुंपणावर जाऊन पाडला आणि फक्त 6 पळ, आपण 6 सेकंदच घेऊ, तेवढ्या वेळापर्यंत त्याच्यात काटे रुतले. त्याचं चक्रवाढ व्यास तयार झालं. तिथं 6 पळ तो सरडा राहिला होता, इथं 6 महिने राहावं लागलं. मग ती समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी. सगळ्यांच्या शुभ कर्माचा अशुभ कर्माचा हिशोब किंवा या जगतामध्ये आता सध्याला किती प्राणी मात्र आहे ते सगळं बरोबर प्रकृती सांगू शकते क्षणात. इतका अपाट विस्तार आहे. एकदा एका ब्रह्मदेवाला खूपच व्याप झाला. ब्रह्मदेवाला वाटलं हे 14 लोक सांभाळायचे. लोक म्हणजे असे लोक नाही बरं, 14 भुवन, अतल वितल सुतल तलातल रसातल महातल आणि पाताळ. भोरलोक, भोरलोक, सोरलोक, मोहरलोक, जनलोक, तपलोक आणि सत्यलोक. हे सगळे सत्यलोकामध्ये राहायचं आणि एवढं सगळं सांभाळायचं. बरं सुट्टी नाही ना हो. एक प्राणी मात्राचा साचा तयार केला की दुसरा साचा. व्यवहारात कसं असतं, एक वाहन तयार केलं, साचा तयार झाला का सगळ्या गाड्या तशाच तयार होतात, फक्त रंग बदलतो. कोणती पण गाडी घ्या, फक्त गाडी जर बदलली तर मग साचा बदलावा लागतो. साचा एकच असतो आतून, फक्त वरचा रंग बदलतो, बाकी काही होत नाही. आणि आपल्या इच्छेनुसार मग आपण काही वस्तू टाकू शकतो, कमी करू शकतो, पण साचा एक आहे ना. पण ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये साचा एक, प्रत्येकाला एक साचा. जुळे जरी मुलं असेल तर साचा भिन्न आहे. एक उजवीकडे जास्त पाहणार तर एक डावीकडे पाहणार, साचा वेगळा आहे. प्रत्येक प्राणी मात्रा करता एक एक साचा करावा लागतो ब्रह्मदेवाला. किती मोठा व्याप आहे. म्हणून देवाने ब्रह्मदेवाला 4 मस्तक दिले. जास्त विचार करावा लागतो. पण ब्रह्मदेवाला झाला अभिमान. त्याने बघूच म्हणे एकदा आहे ना आपण राजीनामाच देऊ, म्हणजे मग उत्पत्तीचं काम कसं होईल ते पाहू आपण. आणि मग ब्रह्मदेवाने अर्ज लिहिला, सप्रेम नमस्कार विनंती विशेष प्रति संपूर्ण जगदाधारी ईश्वर आल्याचं म्हणे अर्ज. आणि मग कारण अर्जदार अमुक अमुक ब्रह्मदेव. आता ब्रह्मदेवाचं मलाही नाव माहिती नाही, मग ब्रह्मदेव अर्जदार. अर्जदाराचा विषय काही दिवस उन्हाळ्याची सुट्टी हवेशीर ठिकाणी घालवण्याच्या बाबतीत, असं काहीतरी विषय असा सगळा उल्लेख केला. व्याप झाला होता व्याप. आणि तो अर्जाचा कागद घेऊन ब्रह्मदेव निघाले. कुठं? ईश्वराकडे जायला. काही दिवस मी राजीनामा देणार. ब्रह्मदेवाला झाला अभिमान. बघू म्हणे आपण जर राजीनामा दिला तर बघू उत्पत्तीचं एवढं मोठं खातं कोण सांभाळणार म्हणून. ब्रह्मदेव निघाले तर एक बाई उंटाला हाकत होते. उंटाच्या पाठीवर 2-2 पेट्या होत्या आणि ते उंटाचे रांग भले लांबलचक होते. शेवट काही दिसत नव्हता. ब्रह्मदेवाने विचारलं, एवढे मोठे उंट आहे, प्रत्येक उंटाच्या पाठीवर 2-2 पेट्या आहे आणि एकटीच बाई एकाच काठीनं या सगळ्या उंटाला हाकते आहे, नेमके चालले कुठं आहे? मग आता जिज्ञासा निर्माण झाली. ब्रह्मदेवाने विचारलं, म्हणे बाई कुठं चालली? म्हणे मी माया आहे.
पण चालली कुठं म्हणे ईश्वराकडे. मग काय झालं म्हणे कोणता तरी या सृष्टीमध्ये एक वेडा ब्रह्मदेव आहे म्हणे, आणि त्याला लहर आली म्हणे राजीनामा द्यायची. तर त्या ब्रह्मदेवाच्या जागेवर कोणता ब्रह्मदेव बसवावा याकरता एवढे उंट चालले. आणि या प्रत्येक पेटीमध्ये एक एक ब्रह्मदेव आहे. एका उंटाच्या पाठीवर 2-2 पेट्या आहे. मग देवाच्या मनात आलं तर एखाद्या पेटी उघडतील आणि त्या वेड्या ब्रह्मदेवाच्या जाग्यावर या ब्रह्मदेवाचा आहे ना राज्याभिषेक करायचा आहे. मग त्या मायेने विचारलं तुम्ही कोण? त्याने काही नाही, मी आपलं सहज आलो होतो. मग ती समृद्धीचे लेख प्रकृतीचे धरी. एवढा मोठा अफाट प्रपंचाचा विस्तार आहे. हल्लीच्या काळामध्ये शास्त्रज्ञ पाहतात बघा, आता आपण राहतो की नाही, हे सूर्यमंडल आहे. तर एका सूर्याच्या भोवती एवढे ग्रह फिरतात. अशा कितीतरी सौरमाला आकाशामध्ये सूर्यकोल आहे. आणि असे कितीतरी सूर्यकोल आकाशगंगेत आहे. त्या आकाशगंगेला बहुतेक इंग्रजीमध्ये गॅलेक्सी म्हणतात. हां, मिल्की वे. आपली गॅलेक्सी ती काय? मिल्की वे. बाबा दुधाचंच नाव आहे मग तर. दुधारी रंगाची असेल असं काहीतरी, दुधाट रंगाची मिल्की वे असं काय. हां, तर ही गॅलेक्सी आहे, आकाशगंगा आहे. आणि अशा कितीतरी आकाशगंगा आहेत. अनंत ब्रह्मांडे उदरी शब्द काय वापरला? असे ब्रह्मांड अनेक आहेत. पण त्या सगळ्या ब्रह्मांडाचा खर्च धारण करणारी फक्त एवढी एकच प्रकृती आहे. काय चाणाक्षबाई असेल. मग ती हे समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी. एवढा मोठा हिशोब पाहायचा सगळ्या याचा. इथं शाळेची अंगणवाडीची बाईसुद्धा पाहू शकत नाही, हे सगळे पाहते ना माया. मग ती हे समृद्धीचे लेख प्रकृतीचे धरी. पण त्या सृष्टीमध्ये मात्र सगळा व्यवहार असा बिनचूक चालू आहे. त्याच्यामध्ये मागं पुढं होत नाही. बघा रूपकसुद्धा ज्ञानोबाने किती गोड केलं आहे. आपल्याला जेवढं चलन छापायचं आहे ना, करन्सी म्हणतात इंग्रजीत, चलन छापायचं आहे, तर तेवढं आपल्याकडं सोनं असलं पाहिजे. तेव्हा त्याला मौल्य येतं. नुसतं कागदाला महत्त्व येत नाही, ते छापावं लागतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा विचार आहे. जे आखोनी नाणे विस्तारी पाठी तयाची आटणी करी. माझी कर्माचे व्यवहारी प्रवर्तो दावी. हे रूपक परी असो सांगो उघड जैसे ये परी येसो. तरी नाम रूपाचा अतिसो प्रकृतीच केजे. चकाराने शब्द पुन्हा वापरला बरं ज्ञानोबारांनी. सगळा व्यवहार प्रकृतीच करते, मी काही करत नाही. पण माझ्या सत्तेशिवाय काही होत नाही, हेही खरंच आहे. भगवंताची सत्ता आहे ना, देवाने आपली सत्ता जर काढून घेतली तर जड मायेला काही करता येणार नाही. पण देवाची सत्ता मिळाली तर मग माया सगळं करू शकते, सगळं. आणि सगळं करणारी माया आहे, प्रकृती आहे. आखोनी नाणे विस्तारी. आखोनी म्हणजे रेखाटणी करून. या जीवाचं मागचं कोणतं कर्म आहे, त्या कर्मानुसार त्याला कोणतं शरीर दिलं पाहिजे याची आखणी होते. आपल्याला जे शरीर मिळतं की नाही, शरीरामध्ये आपल्याला आयुष्य मिळतं, आपल्याला जाती मिळते किंवा शरीरातला वर्ण मिळतो, शरीरामध्ये काही रोग मिळतात. हे सगळे कर्माचे फळ आहे. आणि याच्यामध्ये तसोभरसुद्धा कमी जास्त होत नाही, अजिबात नाही. नाथ महाराजांनी म्हटलं आहे, सुकृत दुष्कृत समान समी. ते पाविजे कर्मभूमी. तेची जे पडे विषमी स्वर्गगामी का नरकी. पाप आणि पुण्य समान झालं तर मनुष्यदेह मिळतो, आणि विषम झाला की स्वर्ग किंवा नरक मिळतो. पण मग कधी कधी काय होतं, पुण्याचा एखादा दगड असतो मोठा 1 किलोचा, आणि पाप उगा लहान सहान असतात. मोजणी एक होते त्यांची. समजा 1 किलोचा दगड आहे आणि 1 किलो वाळू आहे, तर वाळूमध्ये लहान लहान खडे आहेत. पण 1 किलोचं मोजमाप चांगलं झालं, पण तो दगड जसा मोठा आहे तो पुण्याचा असेल तर त्या मनुष्याला पुण्यबुद्धी होते मानवी देहात आल्यावर. कारण पाप लहान सहान एकत्र असतात. एरवी कधी कधी काय होतं, पापाचा महाचिरा असतो मोठा, आणि पुण्य लहान सहान एकत्र करून जोडणी होते, मनुष्यदेह मिळतो. पण अत्यधिक पाप होतो जीवनामध्ये. हे आखुनी नाणे विस्तारी. प्रत्येकाची आखणी रेखाटणी करून. म्हणून जरी आपल्यामध्ये सर्वांना मनुष्यदेह मिळाला तर आपल्या सर्वांची बुद्धी समान नाही आहे. हा एवढं आहे, पाप आणि पुण्य सगळ्यांचं समानच आहे, ज्याचं त्याचं. म्हणून तर नरदेह मिळाला. पण बुद्धी समान सर्वांची नाही. कारण काहींचं पाप जास्त आहे, पुण्य वगैरे बारीक सारीक आहे. तर काहींचं पापच जास्त आहे आणि पुण्य बारीक सारीक लहान. ज्याचं पाप जास्त त्याला पाप बुद्धी होते. मग तो कीर्तना जरी आला तरी चप्पल नेतो, पाप बुद्धी. मनुष्य द्या पाप बुद्धीच आहे का नाही.
पापबुद्धीचा आहे, म्हणजे ओघात राहू म्हणून लक्षात सांगितलं. जे आखोनी नाणे विस्तारे, आखणी करून त्या नाण्यांचा ते विस्तार करते, वाढविते. पाठी म्हणजे सगळ्यांचं आयुष्य भोगून संपलं की प्रलय काळामध्ये पाठी नंतर तयाची आठणी करी, त्या सगळ्या सृष्टीची आठणी करून टाकते बघा. आणि सृष्टी अनादी आहे बरं, प्रवाह रूपाने अनादी आहे. कधीपासून सृष्टी आहे सांगता येत नाही, म्हणून त्याला अनादी म्हणतात. प्रवाह रूपाने अनादी आहे. प्रलय काळामध्ये सगळी सृष्टी, जसं ग्रीष्म ऋतू आला की सगळ्या गवताचं बीज जमिनीमध्ये एकत्र होतं, दिसत नाही, आणि पाऊस पडला की पुन्हा अंकुर येतात. तसं प्रलय काळामध्ये सगळे जीव नाश पावतात. आणि कारण असणारी जी माया, जसं गाढ झोपेमध्ये आपलं अंतःकरण अविद्येमध्ये लीन होतं, तसं सगळे जीव मात्र आपापल्या कर्माच्या संस्कारासहित माया उपाधीमध्ये लीन होतात. त्याला अव्यक्त म्हणतात. पाठी तयाची आठणी करी. आणि जेव्हा सगळ्या प्राण्याचं कर्म फल द्यायला सन्मुख झालं की मग ईश्वराच्या ठिकाणी संकल्प होतो, एकोहम बहुश्याम प्रजा एय, एकाकी न रमते, मी एकटाच आहे, मी आता अनेकत्वाला प्राप्त व्हावं. तेव्हा सृष्टी पुन्हा निर्माण होते. पण हे माणसामध्ये आता किती दिवस राहिले बाकी, अजून लय दिवस बाकी प्रलय व्हायला. तोपर्यंत आपलं किती वेळा येणं होईल आणि जाणं होईल काही सांगता येत नाही. बहुतेक आपलं नाही होणार, आपण मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. ज्या अर्थी आपण आळंदीत आलो आहे की नाही, मग आपल्यापेक्षा जवळ कोण असेल मुक्तीच्या? कोण असेल सांगा ना? दुसरं कोणीच नसणार आहे. मुक्त होण्याचा सगळ्यात पहिला अधिकारच आपल्याला आहे, कारण आपण सगळ्या प्रकारच्या आसक्तीचा परित्याग करून ज्ञानोबांच्या जवळ आहे, ज्ञानेश्वरीचं अध्ययन करतो. मग मुक्त आपण नाही होणार, तो कोण होणार? एवढं करून जर आपण बद्ध राहिलो तर हा प्रभाव या क्षेत्राचा कमी असं नाही, ज्ञानोबांची कृपा कमी असं नाही. झालं तर आपला प्रमाद किंवा आपले अल्प प्रयत्न, नाही तर नाही. पण जोपर्यंत मात्र हा प्रवाह सृष्टीचा फार प्रचंड आहे. पाठी तयाची आठणी करी. सुरुवातीला नाण्यांचा विस्तार, नंतर आठणी करते. मधल्या काळात माझी म्हणजे मध्यंतरी कर्माकर्माच्या व्यवहारी प्रवृत्ती दावी. कर्म आणि अकर्म या व्यवहारामध्ये जीवाला प्रवृत्त करते किंवा त्यांची प्रवृत्ती दाखविते, किंवा तीच असणारी माया कर्माकर्माच्या व्यवहारामध्ये स्वतःची प्रवृत्ती दाखविते. आता हे सगळं रूपक केलं आहे बरं. रूपकामध्ये सादृश्य असतं. माया एकीकडे आहे आणि नाणं तयार कारखाना एकीकडे आहे. जसं तो कारखाना नाणं तयार करतो आणि त्याची मोजणीसुद्धा आपल्याकडे ठेवतो बरं. म्हणून जिथं नोटा छापल्या जातात तिथं ते लिहून ठेवलं असतं की बाबा 500च्या किती छापल्या, 2000च्या छापल्या, पण आता परत नाही छापल्या, त्या जमा करून घेतल्या परत. आता परत नाही ना. जास्त दिसत का तुम्हाला चलनामध्ये? हे जमा झालेलं आहे. हा, जास्त जमा झाल्या म्हणतात त्या छापल्यापेक्षा. तर त्याची जशी मोजणी करावी लागते. हे झाले टाकसाळ, मुद्रणालय म्हणतात त्याला. तसं इथंसुद्धा आहे. ही सगळी प्रकृती त्याची लेखणी करते. हे रूपक केलं आहे. एकीकडे टाकसाळ, एकीकडे माया, आणि दोन्हीचं सादृश्य दाखवलं म्हणून त्याला रूपक नावाचा अलंकार म्हणतात, ज्याच्यामध्ये समानता सादृश्य दाखवलं जातं. तसं तर उपमा पण असते, पण उपमा एकाच अंगात असते आणि सादृश्य अनेक अंगाने असतं, म्हणून तेव्हा त्याला रूपक अलंकार म्हणतात. रूपक अलंकार म्हणजे उपमाच आहे, उपमा अलंकार, पण त्याच्यामध्ये अनेक छटा प्रगट होतात ना, म्हणून त्याला रूपक अलंकार म्हणतात. हे रूपक या अध्यामध्ये आणखीन एक रूपक पुढे येणार आहे. कोणतं? माया नदीचं. आणि शेवटी पण एक येणार आहे, इच्छा द्वेष समुत्थेनं, तर त्या लग्नाचं रूपक येणार आहे. इच्छा कुमारी झाली, ते कामाची तारुण्य आली, तिथं द्वेषशी मांडली वराडिक. लग्नाचा विचार पुढं शेवटी येणार आहे याचा अध्यायामध्ये. ते लग्नाचं म्हणजे रूपकाच्या भाषेत येणार आहे. हे रूपक परी असो, हे रूपक राहू दे अर्जुना. सांगो ओघड जैसे ये परी येसो. ओघड म्हणजे स्पष्ट, परी येसो म्हणजे ऐकता येईल. तुला स्पष्ट ऐकता येईल तसं आम्ही सांगतो एकाच वाक्यात. तरी नामरूपाचा अतिसो, अतिसो म्हणजे अतिशय विस्तार प्रकृतीचं केजे. नाम आणि रूप हा जगताचा भाग आहे. सच्चित आनंद हे परब्रह्माचा आहे. म्हणून पाचच आहे, अस्ति भाती प्रिय, नाम आणि रूप. त्यापैकी नाम आणि रूप हे जग आहे. म्हणून तर अनेन जीवेन आत्मना अनुप्रविश्य नामरूपे व्याकरवाणी उपनिषदातलं प्रमाण आहे.
नाम आणि रूप याला जग म्हणतात. जगामध्ये काय बरं, कोणाचं तरी काहीतरी नाव आहे आणि काहीतरी रूपाचा आकार आहे. हे काय आहे, ध्वनिक्षेपक याचं नाव आहे आणि असा आडवा तिडवा रूप आहे त्याचं. फक्त नाम आणि रूप एवढंच आहे, त्याला जग म्हणतात. आणि याचा सगळा विस्तार प्रकृतीच करते. म्हणजे मग प्रकृती स्वतः करते का, स्वतंत्र आहे का प्रकृती? नाही. आणि प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे येथ आन नाही, म्हणून आदी मध्यावसान पाही जगाशी मी. आणि प्रकृती तव म्हणजे प्रकृती तर माझ्या ठाई, माझ्या सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी बिंबे आभास रूपाने प्रतिबिंबित होते, कल्पित रूपाने भासते. येथ आन नाही, या वाक्यामध्ये अन्यथा नाही. प्रकृती स्वतंत्र नाही, माझी सत्ता आणि स्फूर्ती घेऊन ती सगळं कार्य करते. म्हणून प्रकृती कारणवाद नाही, मानला तर जड कारणवादी. प्रकृतीला सुद्धा अधिष्ठान देणारं परब्रह्म परमात्मा जे मी म्हणतात तोच या जगताचं कारण आहे. म्हणून या कारणामुळे आदी मध्य अवसान पाही जगासी मी. या संपूर्ण जगताला आदी म्हणजे उत्पत्ती, मध्य म्हणजे स्थिती आणि अवसान म्हणजे प्रलय किंवा शेवट. याला कोण आहे, मीच कारण. म्हणजे ईश्वर जगताचं मुख्य कारण आहे. तर अभिन्न निमित्तोपादान कारण घ्या किंवा ब्रह्म त्याचं विवर्तोपादान कारण. माया जरी असेल तर परिणामी उपादान कारण. कारण मिथ्या पदार्थ दुसऱ्या मिथ्या पदार्थाला अधिष्ठान होत नसतो. मायासुद्धा कशी आहे, बिंबे म्हणजे मिथ्याच आहे. पण तीसुद्धा मिथ्याच असेल तर त्या मिथ्या जगताला कारण होऊ शकत नाही. पण त्या मायेलाही अधिष्ठान देणारा मी असल्यामुळे खरं कारणत्व मला येतं. पण जगताचं कारण स्वभाव नाही, जगताचं कारण अमुक धपक्या जगत निर्माण झाला असं नाही. स्वतंत्र रूपाने प्रकृतीसुद्धा कारण नाही. हा ईश्वर मात्र जगताचं कारण, पण तो सुद्धा निमित्त कारणच आहे. माया उपादान कारण. आदी मध्यावसान पाही जगाशी मी. म्हणून जगताची उत्पत्ती स्थिती प्रलयाचं कारण मुख्य मी. म्हणून जगत माझ्यापेक्षा वेगळं नाही. जसं दोरीवर भासलेला सर्प, त्याच्या उत्पत्तीला कारण अधिष्ठान दोरीच आहे, त्याचं राहणंसुद्धा दोरीवरच आहे आणि त्याचं लय पावणंसुद्धा दोरीतच आहे. याचा अर्थ दोरीशिवाय वेगळी त्या सर्पाला सत्ता नाही. म्हणून जसा कल्पित सर्प दोरीशिवाय वेगळा नाही, तसं कल्पित जगतसुद्धा परमात्म्यापेक्षा वेगळं नाही, परंतु ते कल्पित आहे एवढं मात्र ध्यानात ठेवायचं. कल्पित पदार्थ हा अधिष्ठान ज्ञानानंतर अधिष्ठान रूपच असतो हे सांगायचं. आदी मध्यावसान पाही जगाशी मी. आणखीन काही विचार ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की